नमस्कार, मी हरीश धोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन। अमरावतीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अपंग जनता दलाने समाज कल्याण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने वितरित करण्याची आणि कार्यालयातील कथित निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पाहूया सविस्तर वृत्त। अमरावती येथील अपंग जनता दल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर सदानंद भेंगराम यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। निवेदनात समाज कल्याण कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांवर कथित निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे। जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली कर्मचारी दीर्घकाळ कार्यालयाबाहेर राहत असल्यामुळे दिव्यांग विद्यार्थी आणि इतर लाभार्थींना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे। त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून शासकीय कामकाजावरही परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप अनेक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे। आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने वितरित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करावी आणि दिव्यांग नागरिकांना कार्यालयात वेळेत सन्मानपूर्वक आणि प्रभावी सेवा मिळावी यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी ही मागणी संघटनेने केली आहे। या निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनाही देण्यात आल्या असून मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अपंग जनता दलाने दिला आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर दैनिक जिल्हा हेडलाईनची नजर कायम राहील। कॅमेरामॅनसह मी हरीश धोबळे, दैनिक जिल्हा हेडलाईन, अमरावती।